मागले तात्या, महेश काका, विजयभाऊ कवळे अशी वरिष्ठ भरपूर मंडळी चव्हाण साहेबांची. आणि महत्त्वाचं म्हणजे 1-2 मिनटं माझ्यासाठी थांबा. तुम्हाला मी काय आता जेवायला मला पण लय भुका लागले त्या. 1-2 मिनटं थांबा जरा. मी टोळच टाकवाचं सगळं. ह्या एवढं जे केलंय विजयभाऊने, ब्रह्मा पैलवान, MM नाना या लोकांनी लढा उभा केला अन्यायाविरोधात. तो का झाला, कसा झाला, 1-2 मिनिटात मी सांगतो. आता ह्या लढ्यात या सर्वांच्या बरोबर आमचे बोदके साहेब असतील, रामभाऊ असतील, बाळासाहेब आरोडे असतील, आबा आहेत, महेश दादा आहेत, नरेंद्र पाटील आहेत, आमचे शशिकांत शिंदे साहेब आहेत, की असे बरेच पडळकर साहेब आहेत. बरेच जण या बैलगाडी शर्यती चालू करण्यासाठी सगळे आलेले आहेत आणि शर्यती चालू झालेल्या आहेत. आणि चालू झाल्यापासून बराचसा संघर्ष प्रत्येकांना झालेला आहे. प्रत्येक गोष्टीचा विरोध झालेला आहे. मला एक गोष्ट सांगायचं आहे, एक संचालक बॉडीत कसं असतंय, माझी एक पतसंस्था आहे, त्या संचालक बॉडीत 17 किंवा 11 लागते ती. तर आमच्या बॉडीत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेत फक्त 7 जणांची नाव आहे ती, आणि त्यात माझंच नाव नाही. त्यात मग अन्याय आहे का काय आहे हे तुम्ही ठरवा. माझं काय नाव नाही, मला काय रुसवा नाही, किंवा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने मला काढला किंवा असला तर मला काय, माझा काय प्रपंच ह्याच्या जीवावर चालत नाही. मुळामध्ये आज सगळ्यांनी बघितले की काय असतं, काय झालेलं आहे. ह्या नानांनी बघितलंय की काय हाल होते ते प्रत्येक गोष्टीचं. आज एक संघटना टिकवायची असली तर सगळी बैलगाडी मालक एकत्र झाली पाहिजे. त्या बैलगाडी मालकांना न्याय मिळाला पाहिजे आणि प्रत्येकांना सभासद करायचं आहे. आणि नानांनी सांगितल्याप्रमाणे 21 जणांची बॉडी करायची आहे आणि तो निर्णय सर्व घ्यावा. एवढंच मी बोलतो, इथंच थांबतो. माझे नाव वेदन नामदेव खंडाळे. मी आता या बैलगाडी क्षेत्रात आता हे सगळं वायदी चालू आहे. वायदीमुळे गरीब बैलगाडी मालक ती अंधारच राहतात. माझं एवढंच बैलगाडी चालकांना सांगू शकतो की वायदी हा खेळ खरंच बंद झाला पाहिजे. वायदी बंद झाली पाहिजे. आणि आता तुम्हाला सांगतो, बैलगाडी क्षेत्रात दिलदार माणूस आणि देव म्हणला तर माझ्यासाठी देव म्हणले तर हे दोघंच आहेत. दुसरा एक पहिला म्हणजे राहुल दादा आणि दुसरा म्हणजे मांगड्या तात्या. हे 2 दिलदार माणूस आणि जाणके मालक आहेत. त्यांचे कुणी तर ते 1 रुपया कुणाचं घेणार नाही. त्यामुळे मी सगळ्यांना बैलगाडी मालकांना एवढंच सांगू शकतो की वायदी हा खरंच वायदी बंद झाली पाहिजे. गरिबांना पण एक चान्स द्या. धन्यवाद. माझं काही चुकलं असेल तर माफ करा. नमस्कार, मी विकास जगदाळे, राहणार कुमटे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. बैलगाडी शर्यत म्हटलं की ज्या शर्यतीला आम्ही जगलो आणि ज्या शर्यतीनं आम्हाला जगवलं, एवढीच संकल्पना आम्ही या बैलगाडी शर्यत क्षेत्रातनं घेत असताना या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आम्ही समालोचक म्हणून आमची सर्व समालोचक मंडळी काम करत असताना एक उदात्त हेतू मनामध्ये येतो, तो बैलगाडी मालकांच्या बद्दलचा. आणि त्याला अनुसरून बऱ्यापैकी आमचे सर्व समालोचक या ठिकाणी कार्य करत दिसत आहेत. बैलगाडी शर्यत क्षेत्र जी परंपरा आहे, ती परंपरा कशी होती, काय होती हे सांगणं माझं तर काम नाही. कारण परंपरा तुम्ही जोपासलेली आहे, तुम्ही सगळी अनुभवलेली आहे आणि तुम्ही जोपासतायत. ह्याच्या व्यतिरिक्त वेगळं काय सांगणं म्हणजे माझं कामच नाही. आता खरा विषय पाहायला गेला तर या समालोचकांच्या बाबतीतचा जो विषय आहे, नानांनी सांगितलं तक्रारी काय, मला एकच कळतं, मी ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रामध्ये तक्रारच करायची नाही. का करायची नाही तर माझं क्षेत्र जिथं आहे त्याच्यापेक्षा कसं उंचीवर जाईल याच्यासाठी आम्ही काम करतोय. त्यामुळं जरी काय कुठल्या अडचणी जरी आल्या तरी त्या अडचणीला कशी मात करायची, मात करत असताना समोर जे आहेत
कुणावर अन्याय नाही झाला पाहिजे, हे एक आम्ही समालोचकांच्या बाबतीतलं आमचं एक धोरण आहे आणि बऱ्यापैकी आम्ही त्या पद्धतीनं आता सगळेजण काम करतोय आणि तेच काम हे फक्त बैलगाडी मालकांच्या हिताचं असेल. काही गोष्टीला आपण म्हटलं जातं की बऱ्याचपैकी आपण पण अनेक मिटिंग केल्या, बैलगाडी मालकांच्या हिताचं असेल, बैलगाडी शर्यतीच्या हिताचं असेल, अनेक आपण निर्णय घेतलेले आहेत. त्या निर्णयानुसार आपण काम करतोय. काम करत असताना येतात छोट्या मोठ्या अडचणी येत आहेत, नाही असं नाही. आणि काही वेळेला अडचणी ठरलेल्या वेगळ्या, नवीन येणाऱ्या वेगळ्या, तर त्याच्यावर आपण मार्ग काढत निघालेलोच आहे आणि जाणारच आहोत. आणि यामध्ये आमच्या समालोचकांची जी भूमिका आहे हे सांगत असताना बऱ्यापैकी आता बऱ्याच जणांनी बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी त्यांना येणाऱ्या अडचणी सांगितल्या, परंतु आम्ही लक्षात घ्या, आम्हाला येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी ह्या आमच्या नाहीत, ह्या बैलगाडी मालकांच्या आहेत. आणि बैलगाडी मालकांच्या अडचणी ह्या आमच्या आहेत. आमच्या नाहीत म्हटलं याचा अर्थ लक्षात घ्या, आम्हाला मुळात अडचण नाही, कारण बैलगाडी शर्यत आम्हाला उंचीवर न्यायचं आहे आणि ते काम आमचं आहे. फक्त बोलायत असताना त्या शर्यतीमध्ये बैलगाडी मालकांचं हित पाहिलं पाहिजे, सगळ्यांचं हित पाहिलं पाहिजे. त्यानुसार आम्ही काम करतो, इथून पुढं पण काम करणार. काही वेळेला म्हटलं जातं प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, की एखादा कुठली गोष्ट होण्यापूर्वी आपण काय करतो, कुठला आजार होण्यापूर्वी आपण एखादी लस घेतो, तसं या बैलगाडी शर्यत क्षेत्रात एखादा पुढची गोष्ट टाळण्यासाठी काही वेळेला काही निर्णय असतात. हा वैयक्तिक समालोचक घेत नाही, तो नियमाला आधारित घेत असतो. त्यामुळं समालोचकांच्या बाबतीत जी बैलगाडी मालक आपली भूमिका आहे त्याबद्दल मी तुम्हाला एकच सांगेन, समालोचक कोणीही असू द्या, समालोचक कोणीही असू द्या, फक्त एक की त्या समालोचकाला जे काय अधिकार आहेत त्यानुसार तो काम करतोय आणि तो काम करणार का करणार. इथनं पुढं म्हणजे आमच्यात पण जे समालोचक मंडळी आहेत, तात्या आहेत, मोरे सरकार आहेत, सगळे म्हणजे किरण आहेत, रणजित आहेत, हे सगळे काम करतायत. आणि काम करत असताना खरोखर म्हणजे तुम्ही म्हणाल की काही वेळेला तुम्ही स्वतःहून पाहताय की लाईव्हला हे शर्यत क्षेत्र 27 देशात जात असताना कुठल्या पद्धतीनं गेलं, कसं गेलं, काय गेलं. पण आम्हाला एकच म्हणायचं आहे, बैलगाडी मालक जो खरोखर या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला सर्वात महत्त्वाचा घटक आहे, तो जो नाद करतोय तो नाद त्याचा 27 देशापर्यंत पोचला पाहिजे. आणि त्याचं माध्यम हे समालोचन आहे. तर समालोचक हा एखाद्या वेळेला बाबांनो एखादी गोष्ट समालोचकाच्या म्हणजे एखाद्या वेळेला त्याची मानहानी होईल, आम्ही त्याला घाबरलेलो नाही, फक्त आमचा बैलगाडी मालक इथनं दुःखी नाही झाला पाहिजे हा उदात्त हेतू आमच्या समालोचकांचा असेल. आणि त्याच पद्धतीनं आम्ही काम करू. तुम्ही म्हणाल की तक्रारी मांडल्या पाहिजेत, तक्रारी मांडायसाठी नाही, तो तक्रारी सोडवायसाठी आपण आहे. त्यामुळं बैलगाडी मालक म्हणून तुम्ही पण लक्षात घ्या, तक्रारी म्हणजे सगळ्यांनाच आहेत, जन्माला आलाय म्हणल्यानंतर तक्रारीनं सुरुवात होती. त्यामुळं लक्षात घ्या, तक्रारी असणारच आहेत, फक्त त्याच कशा सोडवायच्या, त्याला कोणत्या पद्धतीनं आपण सामोरं गेलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. कारण काही गोष्टी आहेत त्या तुम्ही अनुभवलेल्या आहेत, आम्ही अनुभवलेल्या आहेत, समोरनं अनुभवलेल्या आहेत. त्यामुळं समजून जायचं की हे आपल्याला नवीन येतच राहणार आहे. पण आपली शर्यत एवढी आहे आणि काही गोष्टीमध्ये आम्हाला पण असं वाटतं, तात्या आम्ही बोलत असताना एक गोष्ट सांगतो की आम्ही निर्णय देतो, 2 बैलगाडी मालकातला निर्णय येतो, आम्हाला निर्णय आलेला असतो, आम्ही सांगत असतो. एक बैलगाडी मालक आनंदी होतो, दुसरा म्हणतो आमच्यावर अन्याय झाला. तो अन्याय आम्ही नाही करत आणि तो अन्याय तुमच्यावर कुणी केलेला नसतोय. एक बाजू आहे नाण्याला, 2 बाजू आहे, त्यातले एक जीत असणार आहे आणि एक हार असणार आहे. पण तिथं पण आपण समजून घेतलं पाहिजे की आपली हार आहे तर आपण पण मानलं पाहिजे. तिथं समालोचक किंवा आयोजक किंवा पदाधिकारी, निर्णय हा निर्णय असतो. सचिन तेंडुलकर सारखा माणूस आउट नसताना पण तिथं न काय प्रतिक्रिया देता जातो, त्यावेळेला आपण समजून जावा, त्यावेळेला तिथं खेळाची जीत होत असते. आणि ही खेळाची जीत होत असताना आपल्याला खेळ जिंकवायचा असेल तर काही गोष्टी आहेत त्या आपण म्हणजे आपापसात समजून घेतल्या पाहिजेत. त्यामुळं समालोचकांच्या बाबतीत मी सांगेन, आमच्या तक्रारी नाही आहेत. बैलगाडी मालक म्हणून आम्हाला तुम्हाला न्याय द्यायचा आहे आणि जोपर्यंत आमच्या हातात माईक असेल तोपर्यंत समोरच्या बैलगाडी मालकांचा आदर, त्याचं काम हे आमचं काम राहील. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.